किती विचार करायचा दुसऱ्यांचं करताना, दुसऱ्याचा विचार करताना स्वतःला मात्र विसरून जायचं. स्वतःला त्रास करून घ्यायचा, स्वतःला दुःख करून घ्यायचं आणि स्वतःचा आदर गमवायचा. आणि नंतर मग परत त्यामध्येच, त्या नैराश्यामध्येच, दुःखामध्येच डुबून जाऊन परत स्वतःला त्रास करून घ्यायची. ही चेन आपली चालू असते आपल्या मैत्रिणींची. आणि हे करताना मात्र स्वतःला आपण पूर्णपणे विसरून जातो. काय करताना? तर आपल्याला नाते गोते टिकवायचे आहेत, मित्रमैत्रिणीमध्ये राहायचं आहे, सगळ्यांचं मन जपायचं आहे. मला मान्य आहे सगळ्यांना आपल्याला आनंदामध्ये ठेवायचं आहे. पण हे सगळं करताना मात्र स्वतःचा विचार कधी केलाय का? तर स्वतःचा पण आपल्याला विचार करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे सगळं करताना स्वतःचा आदर आपल्याला ठेवायचा आहे. सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला कसा करायचा आहे किंवा आपलं जे व्हॅल्यू आहे जी ते स्थिर कसं ठेवायचं आहे, हे मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. आणि याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे. तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, की मला जे विचार पडतात, जे मला काहीतरी जाणवतं, तेच मी तुमच्यासोबत बोलत असते आणि तेच मी तुमच्यासोबत आज बोलणार आहे. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतः छान राहायचे आणि आपल्या कुटुंबाला आपल्याला छान ठेवायचं आहे. तर मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे, की हे सर्व करताना म्हणजे ज्यावेळेस आपण प्रपंचामध्ये असतो किंवा आपल्या समाजामध्ये वावरत असतो, त्यावेळेस आपण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंच आहे. पण ते करताना सुद्धा आपल्याला स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आदर आपल्याला कसा टिकवून ठेवायचा आहे, हे आज आपण पाहणार आहोत. तर मी हे सुरुवात कशी झाली, की हा विचार कशामुळं माझ्या डोक्यात आला, तर मी बरेचसे उदाहरण असे आजूबाजूला बघितलेले आहेत. मैत्रिणीसोबत बोलणं झालेलं आहे. त्यांच्या बोलण्यातनं असं वाटतं, मला जाणवलं, की आपण जे सगळं आपलं जे प्रपंच जे आहे ते चालवता आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला आत्मसन्मान कुठेतरी गमावत आहोत. तर तोच आपल्याला कसा टिकवून ठेवायचा आहे, काय त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही, हे मी तुमच्यासोबत आज बोलणार आहे. तर मी जे माझ्या काही 4-2 गोष्टी आहेत, मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला असं वाटतं, ज्यावेळेस आपण आपल्याला म्हणजे जशी इज्जत जसं आपल्याला मिळायला पाहिजे, मान-सन्मान तसं मिळत नाही. कारण की आपण सगळ्यांना सगळ्यांचं करता आपण स्वतःला मात्र विसरून जातो आणि त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला काही टिप्स देणार आहे. ते आपण फॉलो करूया आणि स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला कसं आपण स्थिर ठेवू शकतो, हे मी तुम्हाला आज थोडंसं माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते. तर नंबर 1 वरती सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. स्वतःचा आदर सगळ्यात महत्त्वाचा आहे, की आपण स्वतःला कुठल्या नजरेतनं बघतो. आपण स्वतःचा आदर करतो का? हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे बघा, कसं होतं बऱ्याच वेळेस आपण काही करण्याच्या नादामध्ये स्वतःकडे लक्ष देतच नाही, की मला इथं त्रास होईल का? किंवा मी ज्यावेळेस दुसऱ्यांना मदत करते, त्यावेळेस माझं मला काही काम आहे का? किंवा मी स्वतःला कशी व्हॅल्यू देते? अ, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे मला सांगायचं म्हणजे जसं आपण स्वतःला आपण बघतो ना, म्हणजे ज्या नजरेमध्ये आपण स्वतःला बघतो ना, त्याच नजरेमध्ये आपल्याला जग आपल्याकडे बघत असतं. त्यामुळं जसं तुम्ही स्वतःला बघणार, जर स्वतःलाच तुम्ही व्हॅल्यूच नाही दिलं, तर आपण स्वतःलाच व्हॅल्यू नाही दिली, तर दुसरे का म्हणून देतील? तर जसं म्हणतात ना, जसे देणार तसे घेणार किंवा जसे घेणार तसे देणार. त्याप्रकारे हे तुम्हीच स्वतःला जसे मान-पान देणार, तसंच तुम्हाला दुसरे पण देणार आहेत. त्यामुळं सर्वात महत्त्वाचं असं वाटतं, की तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे सेल्फ रिस्पेक्ट जे आहे, स्वतःचा स्वाभिमान जे आहे, ते जागृत ठेवा आणि स्वतःला इज्जत द्या. त्याच वेळेस तुम्हाला दुसऱ्यांकडे पण तेच मिळणार आहे, जे तुम्ही स्वतःला समजता. त्यामुळं पहिल्या नंबरवरती जे आहे, तर स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिका. स्वतःचा स्वाभिमान जपायला शिका. नंबर 2 वरती ज्यावेळेस तुम्हाला कोणी काही हाक मारते ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही तुमची उपस्थिती दाखवू नका. तुम्ही प्रत्येक वेळेसच अवेलेबल राहू नका. कसं होतं ना, आपण प्रत्येक वेळेस म्हणजे कोणी आपल्याला बोलवलं, काही काम आहे म्हटलं,
तर बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे बऱ्याच वेळेस मैत्रिणींचं काय होतं, की आपलं स्वतःचं काम ठेवलं जातं. म्हणजे स्वतःचं काही काम असेल तरी पण तो ठेवलं जातं. पण त्यांनी आपल्याला बोलवलं, तर मग आपण जाऊया, उपस्थित राहूया किंवा त्यांच्यासोबत आपण ते करूया, असं होतं. ठीक आहे, एक वेळेस, दोन वेळेस. आता आपण एकत्र राहतो म्हणजे आपल्याला एकमेकांना मदत करावीच लागणार आहे. पण तुम्ही जर प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी अवेलेबल राहिलात, तर मात्र मग त्यांना काय वाटणार आहे, नाही त्या म्हणजे असं विचारच करणार नाही, की बोलताना, की त्यांना काहीतरी काम असेल किंवा तिची तब्येत बिघडलेली असेल किंवा काहीतरी त्यांचं कारण असेल जेणेकरून ती येऊ शकणार नाही. त्या बिनधास्त त्यांना असं वाटणार, की नाही तिला काही काम नसतं, ती येईल ना लगेचच. ती बोलवल्याबरोबर येईल ना लगेचच. हे असं एक त्यांचं मत बनून जाते. आपल्याला पाहून त्यांना असं वाटतं, की नाही तिला काही कामच नसतं त्यामुळे ती लगेचच येईल, बोलवा तिला. मग तिथं कुठेतरी आपली थोडंसं रिस्पेक्ट आहे ती कमी होते. त्यामुळे ना प्रत्येकच वेळेस तुम्ही एखाद्याला अवेलेबल राहण्याचं जे तुमचं सवय आहे ती थोडीशी बंद केली पाहिजे. ज्या ठिकाणी तुमचं खरंच खूप महत्त्वाचं तुम्हाला तुमची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही हमखासपणे त्यांच्यासाठी मदत करा. मग प्रत्येकच वेळेस छोट्या-मोठ्या गोष्टीला तुम्ही तुमचं काम सोडून तुमचं जे काहीतरी तब्येत वगैरे असेल ते सोडून प्रत्येकच वेळेस तुम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल राहू नका. 3 वरती आहे. काहीतरी बाउंडरीज आपण करून ठेवल्या पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, काहीतरी लक्ष्मणरेषा आपली ओढून ठेवली पाहिजे, की ज्यावेळेस आपल्याशी दुसरी लोक बोलतात ना, की त्यांना कळायला पाहिजे, की हे असं म्हणजे जोक केलेलं किंवा मजाक केलेलं तिला आवडत नाही किंवा ह्या स्टेपपर्यंतच आपण तिला बोलू शकतो. जास्त पर्सनली गेलेलं तुम्हाला आवडत नाही. म्हणजे उदाहरणामध्ये समजा आता तुमच्याशी एखादा मजाक करतोय, खूप सारं म्हणजे तुम्हाला आवडत नाहीये ते, तरी तुम्ही ते सहन करताय. तुम्ही ऐकत आहे. तुमच्या घरातलं काहीतरी बोलचाल चालली आहे, तुम्हाला कोणी काहीतरी बोलतंय. भले ते मस्करीमध्ये असो ना कसंही असो, पण बोलतं आणि तुम्ही ते फक्त ऐकून घेता. आणि मग त्यावेळेस काय होतं, त्यांना त्यांना वाटून जातं की नाही यांना कुठपर्यंतही मजाक केलं तर काही नाही, काही बोललं तरी काही वाटणार नाही. त्यामुळे मग ते परत ते तसंच बोलत राहणार आहेत आणि मग तुम्ही काय करणार, तुम्ही त्याच गोष्टीवरती निराश राहून नंतर मग त्या गोष्टीचा विचार करत राहणार. मला अमक्याने असं बोललं, तसं बोललं, मग मी बोलायला पाहिजे होतं. म्हणजे नंतर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करत राहणार. त्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्याने तुम्हाला काहीतरी बोललेलं आहे, तर तुम्ही त्यावेळेस त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे, की "हे बघ, मला हे एवढं बोललेलं असं आवडत नाही किंवा मला हे जोक केलेलं आवडत नाही किंवा माझ्या या गोष्टीमध्ये एखाद्याने बोलावं, हे मला आवडत नाहीये." तर ह्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगून ठेवल्या पाहिजे. एक अशा बाउंडरीज तुम्ही स्वतःसाठी करून ठेवल्या पाहिजे. त्यामुळं कसं पुढच्यांना लगेचच थोडंसं कळून जातं, की नाही तिला ते आवडत नाही. तर मग आपण जास्तीची मस्करी किंवा ह्या बाबतीमध्ये तिच्याशी बोलायला नको. तर मग ते थोडंसं त्यांना कळेल आणि मग प्रत्येकच वेळेस तुमच्याशी मस्करी होणार नाही किंवा तुमच्याबद्दल काही बोलण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्ही बोलायला शिका आणि स्वतःचे बाउंडरीज हे जे आहे आखून ठेवा, जेणेकरून त्याच्या पुढं कोणी येणार नाही आणि तुमच्याशी कोणी काही बोलणार नाही. नंबर 4थी गोष्ट आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस ना काय सवय असतं, मदत करायची. मदत करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाने मदत केलीच पाहिजे. पण ती मदत जर अति होत असेल, म्हणजे एखाद्याला तुमची मदत लागत नाहीये, तुमचं काही लागत नाही, तरी पण तुम्ही जाऊन तिथं मदत करताय. त्यांना ती मदत न मागता मिळते म्हणजे काय होणार, तिथं तुमची व्हॅल्यू आपोआप कमी होऊन जाईल. तिथं तुमची गरज नाहीच आहे, तुमच्या मदतीची गरजच नाहीये, तर मग तुम्ही जाऊन तिथं मदत करताय त्यांना, काहीतरी बोलताय किंवा काहीतरी सल्ले देताय, तर मग तिथं गरज नाही. म्हणजे थोडक्यामध्ये जिथं आपल्या मदतीची गरज नाहीये, आपल्या सल्ल्याची गरज नाहीये, तिथं तुम्ही पुढे जाऊन आपली जी व्हॅल्यू आहे ती कमी करून घेऊ नका किंवा कुणाला पण जर मदत मागत असेल तरच तुम्ही मदत करत जा. अति मदत करण्याच्या नादामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेणार आहात. त्यामुळं लक्षात ठेवा, जर तुमची खरंच तिथं मदत लागत असेल तर तुम्ही तिथं हमखास मदत करा. पण जेणेकरून तुमची तिथं गरजच नाही त्या ठिकाणी तुम्ही जबरदस्तीने जाऊन तिथं मदत करण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्या स्वतःचा व्हॅल्यू कमी करून घेऊ नका. शेवटची ही टिप आहे आपली. तर आपल्याला एखाद्यावरती डिपेंड राहायचं नाही आहे. आपल्याला पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. कुठलंही काम असो हे आपण स्वतः करू शकू किंवा एखाद्यावरती आपल्याला डिपेंड राहायचं नाहीये. त्यावेळेस काय होणार आहे, जर आपण प्रत्येक वेळेस
कुठल्याही कामाला, छोट्या मोठ्या कामाला जर आपण एखाद्याला बोलवत राहू किंवा त्याच्यावरती डिपेंड राहू, तर मग तिथं आपली थोडीशी व्हॅल्यू कमी होणार आहे, की नाही ती छोट्या छोट्या गोष्टीलाच आपल्याला बोलवत असते, काय तिला हे पण नाही येत, ते पण नाही येत. मग सारखंच त्यांच्याकडे जाऊन आपल्याला त्यांना हे सांगावं लागतं, त्यांना तिथं जाता पण येत नाही, त्यांच्यासोबत आपल्याला जायचंय किंवा कुठलं पण असू दे. म्हणजे माझं सांगण्याचा हेतू आहे, की तुम्ही आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि आपल्याला असं राहायचं आहे, की जेणेकरून आपण बऱ्याच वेळेस कुणाच्याही मदत न घेता आपण सगळं काही करू शकू. तर जे आहे ते स्वतः काम करू शकू. इतरावरती आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे इतरावरती आपल्याला डिपेंड राहायचं नाहीये. आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि आपल्याला स्वावलंबी या प्रकारे व्हायचं आहे. तर या गोष्टी होत्या जे मला जाणवल्या, की आपलं रिस्पेक्ट टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागणार आणि हे सगळं मला जे तुमच्याशी मी जे शेअर केलेलं आहे, तर तुम्हाला नेहमी जसं मी सांगते ना, जे मला आजूबाजूला मला काही गोष्टी दिसून येतात किंवा काही गोष्टी माझ्या विचारामध्ये सारख्या चालत राहतात, अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर काही मैत्रिणीसोबत माझ्या गप्पा झाल्या, काही त्यांचे विचार ऐकण्यात आले आणि असं वाटलं की खरंच हे गरजेचं आहे, की आपण आपलं कर्तव्य करण्याच्या नादामध्ये आपण इतकं स्वतःला विसरून जातो ना, की स्वतःचा जे आदर आहे, सेल्फ रिस्पेक्ट जे म्हणतात, ते आपण गमावून बसतो आणि मग मात्र नंतर परत स्वतःवरच राग-राग करून निराशेमध्ये आपण जगत राहतो. तर या काही 4-5 गोष्टी होत्या, जे मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यामुळं आपण आपलं सेल्फ रिस्पेक्ट जे आहे, आपला आदर आहे, जे आपण कसं टिकवून ठेवतो, जर याप्रमाणे थोडंसं आपण वागण्याचा प्रयत्न केला, तर बऱ्यापैकी आपण आपलं जे स्वाभिमान आहे ते बाळगून ठेवू शकतो आणि एकदम छान आनंदामध्ये राहू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे काही सल्ले वगैरे असेल तर तुम्ही ते सुचवू शकता आणि मला सांगू शकता. माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.